आपण पाहत आहात पीबी न्यूज. बातमी बातमी मागची बातमी, बातमीचे विश्लेषण आणि खास फेस टू फेस आपलं हक्काचं चॅनल पीबी न्यूज. नमस्कार, आपण पाहत आहात PBN. मी राजकुमार सुर्वे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. देशात आता सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रंग भरायला सुरुवात झाली. 7 टप्प्यात होणारी ही निवडणूक राज्यामध्ये 5 टप्प्यात होत आहे आणि राज्यामध्ये पहिला टप्पा 19ला आहे. तोंडावर निवडणूक आलेली आहे. प्रचारात आता रंग भरू लागले. नरेंद्र मोदी यांनी 400 पारचा नारा दिला आहे. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 2019ला मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 353 जागा मिळाल्या होत्या. त्यामध्ये भाजपच्या जागा 303 होत्या. आता त्यांनी 400 पारचा नारा दिलेला आहे. आपल्याला आठवत असेल 1984ला राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने भरघोस यश मिळवलं होतं. 411 जागा मिळवल्या होत्या. परंतु तेव्हासुद्धा अशा प्रकारचा प्रचार झाला नसेल असा प्रचार आता आपण देशभर पाहतो. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्रासाठी तर अतिशय महत्त्वाची आहे. देशात उत्तर प्रदेशनंतर मोठं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. आपल्या महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभेच्या जागा आहे आणि राज्यासाठी ही निवडणूक काही वेगळ्या अर्थाने सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. कारण महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला एक मोठी परंपरासुद्धा आहे. यशवंतराव चव्हाण असतील, वसंतराव पाटील असतील, शंकरराव चव्हाण असतील, वसंतराव नाईक असतील, असे मातंबर नेत्यांनी या महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे. एक वेगळी ओळख या महाराष्ट्राची आहे. आणि असं सर्व असताना या राज्यामध्ये अलीकडच्या 2-2.5 वर्षामध्ये जे राजकीय घडामोडी झाल्या त्या पाहता या निवडणुकीला खूप मोठं असं महत्त्व आहे. आपल्याला माहिती आहे 2-2.5 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी या दोन्ही पक्षाला पळवून नेलं असं लोकांमध्ये भावना आहे. पक्ष फोडला, पक्षात विभागणी दिला असं न करता हा पक्षच पळून नेला अशी जनमानसात एक भावना आहे. आणि त्या अंगाने या निवडणुकीकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. राज्यात अशी अवस्था आहे. राज्यभरात अर्थातच उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील यांच्याविषयी एक मोठी सहानुभूती आहे. आता ही सहानुभूती मतपेटीपर्यंत जाते की नाही हे पाहावं लागेल. परंतु ज्या पद्धतीने फडणवीसांनी हे कार्य केलं त्यांची प्रतिमा महाराष्ट्रामध्ये खलनायक अशी झालेली आहे. अलीकडे त्यांचं एक विधान होतं. फडणवीस असं म्हणतात की देशामध्ये एकच पक्ष असा आहे की ज्याच्यामध्ये कधी उभी फूट झाली नाही, तो म्हणजे भाजपा. आणि त्यांना हे सांगितलं पाहिजे पक्षात फूट पडत नाही, ती पाडली जाते अशी एकंदरीत अवस्था या देशामध्ये दिसून येते. आणि असं असताना ही लोकसभा निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असणार आहे. कालच भाजपचा जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे आणि त्यांनी टायमिंग बरोबर साधले ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा. का? कारण आज
देशामध्ये भाजपा हा संविधान विरोधी आहे अशी जी प्रतिमा झालेली आहे, किंवा भाजप संविधान बदलू पाहते अशी जनमानसाची धारणा झालेली आहे, ती मिटवून टाकण्यासाठी जाणीवपूर्वक काल भाजपाकडनं जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा योग साध्य केला. परंतु मोदींना याची पण कल्पना असेल की ज्या बाबासाहेबांनी देशाचं संविधान लिहिलं ते बाबासाहेब असं म्हणतात, कोणत्याही देशाची लोकशाही खऱ्या अर्थाने टिकवायची असेल तर लोकशाहीमध्ये जेवढं महत्त्व सत्तारूढ पक्षाला असतं तेवढंच महत्त्व किंबहुना त्याहीपेक्षा अधिक महत्त्व विरोधी पक्षाला असतं. विरोधी पक्ष तोडून फोडून लोकशाही प्रगत होणार नाही. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असणं अतिशय महत्त्वाचं असतं, तर त्याला आपण लोकशाही म्हणू शकतो, अन्यथा म्हणू शकत नाही. चला राज्यातील या लोकसभा निवडणुकीवर काही बोलू. आपल्याला माहिती आहे की आज प्रचार शिगेला पोचलेला आहे. 5 टप्प्यामध्ये राज्यात मतदान आहे. पहिला टप्पा 19ला सुरू होत आहे. विदर्भामध्ये 5 ठिकाणी मतदान होत आहे. एकीकडे उन्हाचा पारा वाढलेलाच असताना प्रचारामध्ये सुद्धा मोठी रंगत आलेली आहे. अलीकडेच रामटेक येथे प्रचारसभा घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशाच विधान केलं की विरोधकांचा एकही उमेदवार निवडून येऊ देऊ नका. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते असं म्हणतात, रशियात पुतीन आणि भारतात नरेंद्र. 405 यावर प्रतिक्रिया देताना पवार असं म्हणतात की 400 नाही 547 जागा BJPला मिळतील, असा उपरोधिकला त्यांनी मारलेला आहे. तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या टार्गेटवर आहेत ते शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार. शिवसेनेसंदर्भात बोलताना अमित शहा आणि नरेंद्र मोदी दोघांनीही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली शिवसेना असं संबोधलेलं आहे. तर त्यावर बोलताना प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की नकली असा ते डिग्री थोडीच आहे. म्हणजे अशी प्रचारामध्ये मोठी रंगत आलेली आहे. आपण पाहतो की 2-2.5 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने शिवसेना फोडण्याचं काम केलं गेलं देवेंद्र फडणवीसकडनं, फडणवीसाची प्रतिमा आधीचे कार्यसम्राट नेता होतं ती उचल्या गेली आणि ते खलनायक ठरलेले आहेत, अशी त्यांच्या पद्धतीची परिस्थिती आहे. भाजपाचे 103 आमदार असताना देखील त्यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं आणि एकनाथ शिंदेला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळालेली आहे. त्यानंतर आपण पाहतो अजित पवार यांचा गटसुद्धा राष्ट्रवादीचा वेगळा झाला आणि ते सत्तेमध्ये सहभागी झालेले आहे. ते विधान आपल्या सगळ्यांना आठवत असेल शहाजीबापू पाटील यांचं, काय झाडी काय डोंगर काय हॉटेल सब कुछ ओके. हे बंड होतं का? सुरत गुवाहाटी व्हाया गोवा काय ठरवून केलं गेलं हे जनतेला माहिती आहे. सगळं नियोजित होतं. एकेकाला बोलून नेलं. शेवटचे जे हिंगोलीचे आमदार गेले तिथे रडत होते सेनेसाठी, उद्धव ठाकरेसाठी. मग ते का गेले? हे सगळं ठरलेलं आहे. हे लोकांना माहिती आहे. लोकांमध्ये रोष आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा असेल कोणाला विचारलं, लहान मुलांना विचारलं, कोणी सांगितले शरद पवारांचाच आहे. परंतु ह्या ज्या 2 मोठ्या घटना घडलेल्या आहेत, शिवसेना पक्ष पळवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पळवणे, हे काय जनमानसाला पटलेलं नाही. कारण महाराष्ट्रामध्ये नीतिमत्तेचं राजकारण होते. राजकारणामध्ये थोडीफार डावपेच असतील, परंतु कोणाला संपवण्याच्या भावनेतून,
कोणाचा पक्षच मिटवण्याच्या भावनेतून आधी कधीही काम झालेलं नाही. आपण पाहतो एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शरद पवार असा जंगी सामना असायचा. दोघेही एकमेकांवर खूप टीका करायचे आणि सभा गाजवायचे. परंतु दोघं खूप चांगले मित्र होते, त्या सगळ्यांना माहिती आहे. कारण त्यांनी मैत्री जपून त्यांचं राजकारण केलेलं आहे. परंतु आता एकमेकांच्या जीवावर उठलेलं जे राजकारण आहे हे जनसामान्याला आवडलेलं दिसून येत नाही. हा एकंदरीत जनमानसाचा आवाज आहे. आपण पाहतो की या राजकारणामध्ये निकाल काय येतील ते 4 जूनला कळेल. परंतु महाराष्ट्रापुढे 2 विचार आहेत. एक आहे पुरोगामी, दुसरा आहे प्रतिगामी. ही निवडणूक फडणवीस जरी नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी करत असले तरी महाराष्ट्राची जनता मात्र या निवडणुकीकडे फोडाफोडी करणारे, पक्ष पळवणारे, कुटुंब फोडणारे, विरोधात संविधान जपणारी मंडळी, सत्यशील मंडळी अशी ही निवडणूक असणार आहे. आपण पाहतो की नरेंद्र मोदी यांनी कालच त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे आणि देऊ काय केलं आहे, 5 वर्ष ते सर्वसामान्यांना राशन फ्री देणार आहे, राशन मोफत देणार आहे. ही यांची उपलब्धी आहे. अलीकडेच नवनिर्माण सेनेचे सर्व राज ठाकरे यांची गुढीपाडव्याला सभा झाली. त्यांनी बिनशर्त पाठिंबा मोदी यांना दिलेला आहे. त्यानंतरच्या एका पत्रकारितेत ते असं म्हणतात की नरेंद्र मोदीमुळे राम मंदिर झालं. म्हणजे सर्वात मोठी उपलब्धी त्यांच्या दृष्टीने काय आहे तर राम मंदिर आहे. म्हणजे अजूनही हा देश मंदिर, मस्जिद, चर्च या पलीकडे जाऊन माणसाच्या विकासाचा विचार करायला तयार नाही. हे या राजकारणी लोकांची मानसिकता यातून दिसून येते. आज अवस्था अशी आहे, एकीकडे महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेस पक्ष, बाळासाहेब थोरात, नाना पटोले ही जी मंडळी आहे त्यांची एक आघाडी आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून शिंदेची शिवसेना, अजित पवारांचा राष्ट्रवादी अशी ही लढत आहे. महाविकास आघाडी जी आहे त्यांच्या जागा वाटप झालेलं आहे. परंतु अजूनही भाजपच्या सोबत असणारे एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील यांच्या जागांचा अजूनही काही स्पष्टता दिसून येत नाही. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या घोषणेवरून जनमानसात संभ्रम आहे, प्रश्न आहे, ये मोदी की गॅरंटी आहे. जनमानस विचारतोय मोदी की गॅरंटी कोणासाठी आहे आणि कशाची गॅरंटी आहे. ही गॅरंटी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आहे का जनतेला आहे. आणि 10 वर्ष जर तुम्ही एवढं मोठं काम केलं असेल तर गॅरंटी देण्यापर्यंत आपल्याला का जावं लागलं असं जनमानसात समज आहे. त्याचबरोबर आपण पाहतो आज ज्या पद्धतीने सर्व मिळून बारामतीमध्ये शरद पवारांची कोंडी केली जात आहे, सुप्रिया सुळेंची कोंडी केली जात आहे आणि काहीही करून आम्हाला पवारांना हरवायचं, हा जो चंद्रकांत पाटलाचं जे विधान मध्यंतरी आलेलं आहे, काही करून आम्हाला हरवायचं, आम्हाला पवार हरल्याचा आनंद आहे असं जे बोलत आहेत, तर हे खरंच बारामतीकरांना आवडलेलं आहे का हे आपल्याला पुढच्या काळात दिसून येणारच आहे. ते दिवस संपले का, इतिहास जमा झालेत का, की विचारधारेचं राजकारण, जनसेवेचं राजकारणामध्ये इतका व्यवहारीपणा कधीपासून आला, आता हे लोक प्रश्न विचारू लागले आहेत. आपण पाहतो की अनेक पक्षाचे उमेदवार बदलले गेले. शिरूरमध्ये शरद पवारांच्या उमेदवाराविरोधात डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विरोधात आढळराव पाटील जे उमेदवार दिलेले आहेत ते मुळात शिवसेनेचे आहे. पण ते असं म्हणतात की मला मुख्यमंत्र्यांनीच पाठवलेलं आहे की तुम्ही तिकडे जा आणि निवडून या. म्हणजे ही काय अवस्था आहे. म्हणजे तुम्हाला विचार, पक्ष सगळं सोडून तुम्ही इतके व्यवहारी कसे काय झाले, म्हणजे राजकारणी इतके व्यवहारी होऊ शकतात हे पहिल्यांदाच महाराष्ट्रानं पाहिलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. हे असं कसं चालेल याच्यावर लोकांचा संताप आहे. इतकं व्यवहारी राजकारण
कधीही नव्हतं. कोणाची कोंडी करण्याचं काम कधी यादी झालेलं नाही एवढ्या प्रमाणात. दुसरीकडे आपण पाहतो एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तीकर यांची जी प्रतिक्रिया आली ते असं म्हणतात की ईडीचे कार्यक्रम आता बंद करा, लोक वैतागलेली आहेत. म्हणजे याचा सरळ अर्थ असा आहे की आज आपण जे पाहतो अनेक मंडळी जे भाजपाच्या दिशेने चाललेली आहे, अर्थातच त्यांच्यावर अनेक आरोप आधीच झालेले आहेत. तर हे स्वायत्त यंत्रणा ज्या आहेत ईडी CBI वगैरे याच्यावरही आता सरकारचं नियंत्रण आहे का? अलीकडे जी एक बातमी आली की काही न्यायाधीशांनी एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला पत्र दिले की न्याय यंत्रणेवर दबाव आहे. अशी अवस्था असताना ही निवडणूक महाराष्ट्रासाठी नक्कीच एक निर्णायक निवडणूक असणार आहे. मतभेद असू शकतील, विरोधक असू शकतील, परंतु एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण महाराष्ट्राने कधीही पाहिलेलं नाही. फडणवीसांना जरी असं वाटत असेल की काळ सगळ्या जखमा पुसतो, परंतु काळ सर्व जखमा पुसू शकत नाही. पळवापळवी, फोडाफोडी हे राजकारण कदापि महाराष्ट्र सहन करणार नाही अशी एकंदरीत चित्र दिसून येते. परंतु याच्यावर शिक्कामोर्तब काय होणार आहे याच्यावर सगळं अवलंबून असणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्याच्या बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. खरं म्हणजे अलीकडे चर्चा होती की महाविकास आघाडीमध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित आघाडीने सामील व्हावं. ही केवळ आंबेडकरी जनतेचीच नाही तर एकूणच जनतेची सगळी भावना होती. कारण सगळ्यांचाच विरोध जर मोदीला आहे तर एकत्रित येऊन लढतं चांगलं वेळ असं होतं, परंतु तसं झालेलं नाही. याचे कारणं काय असतील ते पुढे येतीलच. परंतु पुढचा जो काळ असणार आहे या काळामध्ये एक गोष्ट अधोरेखित होणार आहे. जर या निवडणुकीमध्ये काहीही करून मोदी भाजपा निवडून आला तर याचा अर्थ एकच निघणार आहे की तुम्ही कुणाचीही घरं संपवू शकता, कुणाचेही पक्ष पळवू शकता. उद्या असंही होऊ शकते कदाचित ही वेळ भाजपावरही येऊ नये की प्रमुखाला बाजूला करून पूर्ण पक्षच घेऊन जावा अशी जनमानसात भावना आहे. बघूया पुढच्या काळामध्ये काय होते. पहिल्या टप्प्याचं मतदान 19ला आहे, नंतर इतर टप्प्याचं आहे. पहिला टप्पा महाराष्ट्रात होत आहे, विदर्भात होत आहे. तापमान तापलेलं आहे, राजकारणी तापलेलं आहे. पुढच्या काळामध्ये दिसून येईल की उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या बाबतीत असलेला जनमानसात असणारी सहानुभूती कितपत उपयोगी येते. त्याचबरोबर राहुल गांधी यांनी जे अलीकडे 2 संवाद यात्रा काढल्या त्यांना उत्साह प्रतिसाद मिळाला. कर्नाटकमध्ये सत्ताबद्ध झाला आहे. तशीच काँग्रेस महाराष्ट्रात सुद्धा काट टाकते का आणि सत्तेपर्यंत पोचते का हे बघावं लागेल. तुर्तास इतकंच. पुन्हा भेटूया लवकरच. धन्यवाद.